धाबा स्टाईल आपण दाल बनवणार आहोत। स्वच्छ डाळ मी घेतलेली आहे धुवून। लसूण, टोमॅटो, कढीलीफ हे फोडणीसाठी थोडंसं पाणी, जिरे, मोहरी, हळद, 4 चमचे मी तेल टाकणार आहे थोडंसं फोडणीसाठी। आधी मी फोडणी देणार आहे आणि डायरेक्टली प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे। प्लेन दाल बनवणार आहे, कोणताही तडका वगैरे देणार नाही। जिरे टाकलेले आहेत, तडतड होऊ द्यायची आहे। मोहरी ही टाकलेली आहे, त्याला थोडंसं तडतड झालं पाहिजे। थोडीशी कढीलीफचे पानं टाकलेले आहेत, थोडंसं आलं आणि लसूण अर्ध कच्चं म्हणजे टेचून घेतलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या 10-12 अशा प्रकारे अख्खाच म्हणजे थोडंसं टेचलेलं आहे। आणखीन तुम्हाला रेसिपी कोणत्या पाहिजे असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। अशा प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहे 1 सेकंड। आणि नंतर टोमॅटो 4 मी टाकलेले आहे बारीक, आणि 4 मिरच्या हिरव्या अशा टाकलेल्या आहेत आणि थोडंसं फ्राय करून घेत आहे। वरतून टर्मरिक पावडर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाका। स्वच्छ डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं मी हिंग टाकत आहे, हाफ टेबलस्पून, आणि त्याला थोडंसं मी फ्राय करणार आहे। आपण गरम पाणी करून घेतलं तर एकदम टेस्ट वेगळी होणार आहे ह्याला टाकण्यासाठी। तरी आता सध्याला मी 1 ग्लास ते 2 ग्लास मी पाणी घेणार आहे। कोरिअँडर टाकलेले, फ्रेश कोथिंबीर आहे थोडीशी, 1 ग्लास पाणी, आणखीन थोडंसं अर्धा ग्लास मी टाकणार आहे। थोडंसं चवीनुसार मीठ आणि हलवून घेऊन मी त्याला प्रेशर कुकरला 3 शिट्ट्या देणार आहे। त्याला कोणताही तुम्हाला तडका द्यायचा असेल तर देऊ शकतात, नसेल अशा प्रकारे आपली डाळ रेडी झालेली आहे।